मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने शनिवार को चंद्रपुर में कोयला गैसीकरण और ग्रीन स्टील प्लांट का भूमि पूजन किया। इस दौरान फडणवीस ने कहा कि गढ़चिरौली को सबसे बड़ा स्टील हब बनाना है। उन्होंने ये भी कहा कि स्थानीय लोगों को यहाँ नौकरी देना अनिवार्य होगा। आपण निर्णय केला की आपल्या गडचिरोलीला आपल्याला स्टील हब ऑफ इंडिया बनवायचं आहे आणि गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया हे जे आपले जिल्हे आहेत, या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला स्टीलचं मॅन्युफॅक्चरिंग करून लाखो लोकांच्या हाताला काम द्यायचं आहे। आणि मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास 3 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक आता या ठिकाणी आलेली आहे आणि जवळपास 1 लाखपेक्षा जास्त आमच्या लोकांच्या हाताला काम मिळेल अशा पद्धतीनं याची सुरुवात झालेली आहे। तर आपल्या गोंडवाना विद्यापीठाला कर्टिन विद्यापीठासोबत, वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या कर्टिन विद्यापीठासोबत त्याचा जॉईंट अशा प्रकारचा प्रोग्राम आपण सुरू केला आणि आपली मुलं आता मायनिंग इंजिनिअरिंग करता ऑस्ट्रेलियामध्ये शिकून राहिलेली आहेत आणि तिथनं आल्यानंतर बेस्ट माइन इंजिनियर्स हे आपल्याकडे असणार आहेत। पण ही जी इकोसिस्टम आहे, या इकोसिस्टमचा फायदा आपल्या लोकल मुलांना झाला पाहिजे। या संदर्भात मी जेव्हा उद्घाटनाला येईल, आता अनुपजींनी मला सांगितलंय की पहिला टप्पा 1.5 वर्षात 2 वर्षात तुम्ही करणार आहे, त्यामुळे जेव्हा उद्घाटनाला येईल त्यावेळी सगळ्या कामगारांना उभं करून कुठनं आले हे विचारेन। त्यावेळेस मला लोकल कामगार हे त्या ठिकाणी 80% तरी दिसले पाहिजेत, ही जबाबदारी तुमची आहे। दुसरा एक शब्द मी तुम्हाला देतो, आमच्या सगळ्यांच्या वतीनं जेवढे लोकप्रतिनिधी बसले आहेत, तुम्ही फेअर अशा पद्धतीनं काम करा, कोणी तुम्हाला त्रास देणार नाही, कोणाला तुम्हाला त्रास देऊ देणार नाही। आणि कोणी लोकल नेता, एखादा छुडभैया तुम्हाला त्रास देत असेल तर मला सांगा, मी आजच एसपीला सांगतो, उचलून आपण बंद करून टाकू। त्यामुळे आम्ही तुमचं लक्ष ठेवू, पण तुम्ही आमच्या तरुणाईचं लक्ष या ठिकाणी ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे।